आशवे मांद्रे वाठारांतल्या लक्झरी कॉटेजिंग उजो लागून लाखांनी रुपयांचे नुकसान झाले. गडगडाटी पावसाक लागून निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीक लागून उजो पालोवपी बंब फायर टेंडर्स वेळार पावू शकले नात. देखून थळाव्या लोकांनी सुरवेक उजो आटोकांत हाडपाचो यत्न केलो. पार्शे, म्हापशे आणि पर्वरी सावन जादा उजो पालोवपी पंगड पावले आणि परिस्थिती नियंत्रणांत हाडली. पूण त्या पयलीं सुमार 3 वरां उजो पेटत उरलो. एकूण 26 कॉटेजींमधल्या 4 कॉटेजी पुरायपणानं जळून भस्म झाल्यात, जाल्यार हेर 3 ते 4 कॉटेजींचे व्हड प्रमाणात नुकसान झालं. उजो पालोवपी जवानांनी उजो फुडें पातळपापासून आडायलो आणि उरलेल्या कॉटेजी वाटावण्यात तांकां यश आले. आणि जसं परत कॉल येवपाक लागले म्हणून दुसरी गाडी हांवें हांगा पेडणेच्यान धाडली. दोन्ही गाडयो कॉल स्पॉटार पावले आणि गाडी हे जे आसा थंय पावून फायर फायटिंग स्टार्ट जालें. फायर जो आसा कॉटेजीस असल्या कारणान फायर जो आसा तो व्हडलो जालो. इमिजिएटली हांवें म्हापसा आणि पर्वरी इन्फोर्समेंट म्हाका हे केले आणि म्हजे हायर ऑफिसर आहा पळय तांकां इन्फॉर्म केलें रिगार्डिंग हे फायराचे. तकरीबन आमकां ना म्हटल्यार 3 ते 3.5 वरां लागली फायर पालोवपाक. कंट्रोल एक 1.5 वर लागले आणि हे केले. हॉटेल डलासाची फायर सिस्टम ऍक्टिव्हेट असली, त्यांच्यानी स्टार्ट केली, पण त्यांची टाकी लहान कमी कॅपॅसिटी असल्या कारणान त्यांची एक 10-15 मिनिटांनी त्यांचे उदक सोंपले. सो तितल्या मेरेन माझी फायर ब्रिगेड पावले आणि इमिजिएटली आम्ही फायर फायटिंग स्टार्ट केले. टोटल 30 कॉटेजीस 4 कॉटेजीस त्याचे जळ्यो. उरलेले 26 कॉटेजीस आम्ही म्हणजे म्हजे स्टाफ पेडणे फायर स्टेशन म्हण, म्हापसा फायर स्टेशन आणि पर्वरी फायर यांचे परिश्रमान हे बाकीचे कॉटेजीस आसा पळय ते आम्ही सेव्ह करपाक पावले. सांगपाचें म्हळ्यार कितें की गाडी जी आसा आमचे थोडे तेंच्यांनी कॉटेजीस अश्यो बांदलेल्या की गाडी जे एंट्रन्स आसा त्यांच्या एंट्रन्सा भितर गाडी वचना. सो तुमच्या मार्फत हांव सांगूंक सोदता की जे गेटी घालता पळय तेतूर फायर एक्सीस जावचो असो मातशें इनिशिएटीव घेता. हांव म्हज्या डायरेक्टराक म्हज्या रिपोर्टान घालतलो की गेटी आसा ते कमी आसा आणि विड्थ कमी आसा आणि गाडी फायराचे वचना. फाटल्यातल्यान घालून म्हाका मातशें तेज्या खातीर एक 5-10 मिनटां टायम लागलो आणि फायर फायटिंग करपाक हे केलो. पूण बरीतली बरी गजाल म्हळ्यार भितर कॅज्युअलिटी ना. आमी लोकांक एव्हॅक्युएट केले थंयसले फूल हॉटेल जे असले प्रिमायसीस असले लोकांक एव्हॅक्युएट केले आणि फायर फायटिंग आमची चालूच असले. एव्हॅक्युएशन चालू असले. कॅज्युअलिटी कोण जावंक ना, इंजर्ड कोण जावंक ना. आणि अशा रितीन आम्ही आमचो फायर फायटिंग जो हे प्रोसेस आसा पळय तो कंप्लीट केलो. 8 टोटल फायर म्हाका 4 व्हेकल लागले. प्लस आम्ही गाडी सायडीच्या हॉटेलासून टॉपअप केले. मागीर आमच्याकडे एक पंप असता सबमर्सिबल पंप, ताजे हॉटेलाचे स्विमींग पूल वापरून गाडयो टॉपअप करपाक लागले आणि सायडीतली फायर फायटिंग करपाक लागले. अशें करून 8:45 8:45 गाडी गेल्ली म्हाजी. ते 3:15 आमी रिटर्न येयले थंयच्यान. इतलो टायम आमकां तो फूल फायर जो आसा पळय तो एक्सटिंग्विश करपाक इतलो टायम लागलो. 5 ते 6 कॅन फोम वापरलो. बिकॉज फोम कित्याक खातीर वापरचो पडलो की मॅट्रसी भितर जळटाल्यो आणि तो फायर उदक मारून एक्सटिंग्विश जायनासली. सो ही जी रिपोर्ट जो आसा तो म्हज्या हायर ऑथॉरिटीक हांवें सांगलेलो आसा. लॉस ओनर जो आसा पळय तो लॉस कितले ते अजून सांगूंक ना तेणी. पूण जो मॅनेजर आसलो तो बोलो की अराउंड 40 lakhs लॉस आसा. ऑपरेशन म्हणजे ना म्हणल्यार 5 वरां चल्ले. फूल कंप्लीट सारको हे करता म्हणल्यार 5 वरां लागले. आमी 9 थंय पावलेले आणि 3 आमी रिटर्न येयले. स्टाफ जो सब ऑफिसर आसलो जयराम शेटगांवकर, मागीर म्हापसाचो लिडिंग फायर फायटर आसलो खान म्हणून आसलो, पर्वरीचो एकटो हवालदार आसलो, म्हजे ड्रायव्हर ऑपरेटर खरात आसलो, विठ्ठल परब आसलो, विष्णुदत्त परब आसलो, मागीर बाकीचे फायर स्टाफ आसले, मनोज आसलो, केतन कामुलकर आसले, हे म्हजे स्टाफ आसले. तशेंच म्हापसाचे स्टाफ आसले. नांवां आतां म्हाका हे ना. इतले बरेंतले बरे भुरग्यांनी काम करून तिसातले 26 तेजे जे कॉटेजीस आसा ते आमी वाचोवंक शकले.